आज या ठिकाणी आपल्याला यायला लागलं आणि ज्या शाळेने मला घडवलं त्या शाळेच्या दारात उभं राहून आज मला बोलायची वेळ येते ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मला अतिशय वाईट वाटतं या गोष्टीसाठी. परंतु आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला सावरकरांना त्यांचे शिक्षक रागवले, प्राचार्य रागवले, त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी सुद्धा सांगितलं की हे नाहीत आमचे शिक्षक. आज आपण तेच सांगायला आलो की नाही आमची शाळा असं म्हणायची आज आपल्याला वेळ आलेली आहे. हे अतिशय खेदाची गोष्ट आहे. द्रोणाचार्य असोत, कृपाचार्य असोत, या दोघांसाठी सुद्धा पांडवांना लढायला उतरावं लागलं. ते त्यांचे आचार्य होते, ते त्यांचे गुरु होते. ही शाळा म्हणजे केवळ एक वास्तू नाही आहे, तर ही शाळा म्हणजे एक भूमिका आहे. ही शाळा म्हणजे एक चेहरा आहे. पुणे शहराचा, मुलींच्या शाळेचा एक मोठा चेहरा आहे. हुजूर बागेतल्या आज देशातली एकही गोष्ट अशी नाही, एकही क्षेत्र असं नाही की ज्या ठिकाणी हुजूर बागेच्या सुशील कन्या पोहोचलेल्या नाहीत. मी हुजूर बागेची आहे असं सांगायची वेळ हुजूर बागेच्या मुलींना येत नाही. आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या तडफेतून आणि आपल्या संस्कारातून आपण ज्या पद्धतीने मूल्य जतन करतो त्या मूल्य शिक्षणातून लोक सांगतात की या हुजूर बागेच्या आहे. हे आपल्या शाळेचं महत्व आहे. हे आंदोलन हा केवळ स्वल्पविराम आहे. हे आंदोलन हे असंच पुढे चालू राहील जोपर्यंत शाळा प्रशासन आपल्याला माफी देणार नाही. फक्त आपल्यालाच नाही, आम्हाला काल असं कळलंय की शाळा प्रशासन आम्ही माफी मागणार नाही असं म्हणतंय. पण हे फक्त आपलंच नाही आहे, तर हुजूर बागेसारख्या आजूबाजूला या संस्कारात वाढलेल्या अनेक शाळा आहेत. जसं अहिल्यादेवी आहे, कन्या शाळा आहे, रेणुका स्वरूप आहे. या शाळेतल्या आपल्या भगिनी सुद्धा आपल्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आहेत असं या सगळ्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. हा फक्त हुजूर बागेचा लढा नाहीये, तर हा हुजूर बागेसाठी नाहीये, तर हा संपूर्ण मातृशक्तीचा लढा आहे. आणि केवळ भगिनी वर्ग नाही तर संपूर्ण बंधू वर्ग सुद्धा, नुमवी भावे स्कूल इथले आपल्या बंधूंनी सुद्धा पूर्ण सहकार्य आपल्याला दाखवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांना घेऊन हा लढा चालू राहील. आपल्याला इच्छा नाही आहे अजिबात शाळेने हा लढा लवकरात लवकर संपवावा आणि योग्य ती कारवाई करावी, माफी मागावी अशी नम्रपणे शाळेला विनंती करते आणि शाळा मातेला नमस्कार करून माझं 2 शब्द थांबवते.